हॅलो स्टुडंट्स, कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा 3rd स्टँडर्ड इंग्लिश मीडियमचं. आणि आज आपला विषय आहे मराठी. धडा क्रमांक आहे 8 आणि धड्याचं नाव आहे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज. धड्याकडे जाण्यापूर्वी मी आपल्याला एक सांगू इच्छिते की आपल्याला कुणालाही ह्या प्रज्ञा परीक्षेसंदर्भात इतर धड्यांची माहिती घ्यायची असेल किंवा ते शिकून घ्यायचे असतील तर आपण कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये सर्च करू शकता. आपण तिथे प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्यामुळे तुम्हाला शोधायला धडे सोपे जातील. तर चला आता धडा पाहूया आपण. सामान्य ज्ञान. काही इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ. आता बरेच शब्द आहेत की जे तुम्हाला आता थोडे माहितीचे झालेले आहेत, पण अजून भरपूर शब्द आहेत की जे तुम्हाला माहीत करून घ्यायचे आहेत. तर तसेच त्यांनी इथे 3rd स्टँडर्डला अनुसरून काही शब्द दिलेले आहेत, फळांचे किंवा फुलांचे. तर ते आपल्याला शिकून घ्यायचे आहेत. जे येत असतील तर छान आहे, त्यांच्या स्पेलिंग करा आणि कसे लिहितात मराठीमध्ये ते बघून घ्या. आणि जर नसतील येत तर तुम्ही इथे रिव्हिजन करू शकता. पहिलं आहे फ्रूट्स. फ्रूट्स म्हणजे फळं. मँगो म्हणजे आंबा, ऑरेंज म्हणजे संत्री, ग्रेप्स म्हणजे द्राक्ष, ॲपल म्हणजे सफरचंद, कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ, बनाना म्हणजे केळे, पायनॅपल म्हणजे अननस, जॅकफ्रूट म्हणजे फणस, लेमन म्हणजे लिंबू, स्वीट लेमन म्हणजे मोसंबी, चिकू म्हणजे चिकू, गवा म्हणजे पेरू, कोकोनट म्हणजे नारळ, वॉटरमेलन म्हणजे कलिंगड, मस्क मेलन म्हणजे टरबूज, टर्मरिंड म्हणजे चिंच, फिग म्हणजे अंजीर, पपया म्हणजे पपई, पोमग्रेनेट म्हणजे डाळिंब आणि कॅश्यूनट म्हणजे काजू. आता पुढे पाहूया आपण काय दिले बरं. पुढे दिलेत फ्लावर्स. फ्लावर्स म्हणजे फुले. रोज म्हणजे गुलाब, मोगरा म्हणजे मोगरा, जास्मिन म्हणजे जाई, हिबिस्कस म्हणजे जास्वंद, लोटस म्हणजे कमळ, मॅरीगोल्ड म्हणजे झेंडू, मोग्नोलिया म्हणजे पांढरा चाफा, डेझी म्हणजे पांढरे गवती फूल, कॅमोमाईल म्हणजे शेवंती, पिंक रोज म्हणजे कण्हेर आणि पंडाणूस म्हणजे केवडा, सनफ्लॉवर म्हणजे सूर्यफूल, लिली म्हणजे लिली, चंपा म्हणजे चाफा. आता काही जे शब्द असतात ते इंग्रजीमध्ये जे आहेत तेच मराठीमध्ये त्यांचा अर्थ आहे. इन्सेक्ट्स. इन्सेक्ट्स म्हणजे कीटक. अँट म्हणजे मुंगी. स्पायडर. स्पायडर म्हणजे कोळी. ग्रास हॉपर म्हणजे नाकतोडा. हाऊस फ्लाय म्हणजे घरमाशी. गॅड फ्लाय म्हणजे गोमाशी. बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू. हनी बी म्हणजे मधमाशी. फायरफ्लाय म्हणजे काजवा. लोकस्ट म्हणजे टोळ. मॉस्किटो म्हणजे मच्छर किंवा डास. वास्प म्हणजे गांधील माशी. कॉकरोच म्हणजे झुरळ. आता आपण पाहूया डॉमेस्टिक ॲनिमल्स आणि पाळीव प्राणी. यातले बरेच तुम्हाला माहितीचेही असतील. पुन्हा एकदा आपण नजर टाकूया. काऊ म्हणजे गाय, हॉर्स म्हणजे घोडा, ऑक्स म्हणजे बैल, गोट म्हणजे बकरी, शीप म्हणजे मेंढी, कॅट म्हणजे मांजर, डॉंकी म्हणजे गाढव, डॉग म्हणजे कुत्रा, बफेलो म्हणजे म्हैस, कॅमल म्हणजे उंट. आता आपल्याला पाहायचे आहेत वाईल्ड ॲनिमल्स. वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे कोण? जंगली प्राणी. बरोबर. आता आपण पाहूया लायनला काय म्हणतात. लायन म्हणजे सिंह, टायगर म्हणजे वाघ, रॅबिट म्हणजे ससा, बिसॉन म्हणजे गवा, फॉक्स म्हणजे कोल्हा, एलिफंट म्हणजे हत्ती, मंकी म्हणजे माकड, वॉल्फ म्हणजे लांडगा, एल्क म्हणजे मोठे हरिण, कांगारू म्हणजे कांगारू, डिअर म्हणजे हरिण, जिराफ म्हणजे जिराफच आणि मस्क डिअर म्हणजे कस्तुरी मृग आणि रायनोसर्स म्हणजे गेंडा. हे झाले आपले वाईल्ड ॲनिमल्स. आता आपल्याला पाहायचं आहेत बर्ड्स. बर्ड्स म्हणजे पक्षी. स्पॅरो म्हणजे चिमणी, क्रो म्हणजे कावळा, पिकॉक म्हणजे मोर, पीहेन म्हणजे लांडोर, हेन म्हणजे कोंबडी, कॉक म्हणजे कोंबडा, डक म्हणजे बदक, पॅरट म्हणजे पोपट, ईगल म्हणजे गरुड, कुकू म्हणजे कोकिळ, बुलबुल म्हणजे बुलबुल, मैना म्हणजे मैना,
ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग, पिजन म्हणजे कबूतर, पेंग्विन म्हणजे पेंग्विन, वल्चर म्हणजे गिधाड, स्कायलार्क म्हणजे भारद्वाज, स्वान म्हणजे हंस, उडपीकर म्हणजे सुतार पक्षी आणि वेवर बर्ड म्हणजे सुगरण पक्षी. आता आपल्याला पाहायचं आहे कलर्स. कलर्स म्हणजे काय तर रंग. ह्यातले भरपूर सारे रंग तुमच्या माहितीचेच आहेत. पुन्हा एकदा पाहूया. व्हाईट, व्हाईट म्हणजे पांढरा, ब्लॅक म्हणजे काळा, येल्लो म्हणजे पिवळा, ग्रीन म्हणजे हिरवा, ग्रे म्हणजे करडा, ब्ल्यू म्हणजे निळा, रेड म्हणजे लाल, व्हायलट, व्हायलट म्हणजे गडद जांभळा, इंडिगो म्हणजे निळसर जांभळा, नेव्ही ब्ल्यू म्हणजे गडद निळा, सॅफ्रॉन म्हणजे केशरी, ऑरेंज म्हणजे नारंगी, ब्राऊन म्हणजे तपकिरी, पिंक म्हणजे गुलाबी. हे झाले कलर्स. आता आपण पाहूया व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या. हो की नाही. आता भाज्या पाहूया बरं काय काय दिलेत आपल्याला. तर भाज्यांमध्ये आहे पोटॅटो. पोटॅटो म्हणजे बटाटा, ओनियन म्हणजे कांदा, ब्रिंजल म्हणजे वांगे, रॅडिश म्हणजे मुळा, कॅबेज म्हणजे कोबी, कुकुंबर म्हणजे काकडी, पंपकिन म्हणजे लाल भोपळा, याम म्हणजे सुरण कंद, टोमॅटो म्हणजे टोमॅटोज, गार्लिक म्हणजे लसूण, कॉलीफ्लॉवर म्हणजे फूलगोबी, कॅरट म्हणजे गाजर, जिंजर म्हणजे आले, चिली म्हणजे मिरची, कॅप्सिकम म्हणजे सिमला मिरची, पी म्हणजे वाटाणा, लेडीज फिंगर म्हणजे भेंडी, गॉर्ड म्हणजे दुधी भोपळा, बीन पॉड्स म्हणजे घेवड्याच्या शेंगा, ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याच्या शेंगा, स्नेक गॉर्ड म्हणजे पडवळ, स्पिनॅच म्हणजे पालक, वेज म्हणजे गवार, फेनुग्रीक म्हणजे मेथी, बिटर गार्ड म्हणजे कारली, स्वीट पोटॅटो म्हणजे रताळी, एलिफंट्स इयर म्हणजे अळूचे पान, कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर, बीटरूट म्हणजे बीट किंवा कंदमूळ आणि मशरूम, मशरूम म्हणजे अळंबी. हे झाले व्हेजिटेबल्स. आता आपल्याला पाहायचे आहेत डेज. आणि डेज म्हणजे काय दिवस. तर हे तर तुमच्या सर्वांनाच माहिती आहेत. फक्त याच्या स्पेलिंग्स तुम्हाला आता लर्न झालेत की नाही हे तुम्ही बघा आणि त्या तुम्ही लर्न करा. मंडे म्हणजे सोमवार, ट्यूजडे म्हणजे मंगळवार, वेनसडे म्हणजे बुधवार, थर्सडे म्हणजे गुरुवार, फ्रायडे म्हणजे शुक्रवार, सॅटरडे म्हणजे शनिवार आणि संडे म्हणजे रविवार. तर हे झाले डेज. अशा प्रकारे हे तुम्हाला जनरल नॉलेज मिळालेलं आहे. हे मी तुम्हाला वाचून याकरता दाखवलेलं आहे की याच्यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील या जनरल नॉलेजवरती आणि ते सोडवण्याकरता तुम्हाला त्यांचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही हे वाचा. तुम्हाला माहिती असेल तर पुढे जा. आता याच धड्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. ते आपण पुढच्या पाठामध्ये पाहूया. तर न विसरता पुढचा लेसन तुम्ही नक्की बघा. थँक्यू.